11 नंबरचा प्रवास आता सध्या चालू आहे। कोल्ड कॉफी पियायची असते किंवा तिला फ्राईज खायचे असतात घेतो। पाठीमागे आहे ते आमचं फॅमिली फूड सेंटर। आता मी डब्बा म्हणजे मी पूर्ण झाकूनच जाणार भाई, आपण तोंडावर पडू डायरेक्ट। लुकिंग सो ब्युटिफुल। वेलकम बॅक टू माय चॅनल विकास अँड पूजा। आज आपण निघालेले आहे जस्ट असा एक छोटासा राऊंड मारण्यासाठी। आम्ही एक्झॅक्टली तो राऊंड कुठे मारणार आहेत आणि ती जागा कशी आहे ते आपण बघण्यासाठी मला फॉलो करा। चला या। तर आपण आता निघालेले आहोत जाण्यासाठी आणि आज असं स्पेशल काही गाडीनी वगैरे जाण्याचा रूट वगैरे असं काही नाही आहे। आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे आपण नॉर्मली असं एक शांत जागेवरती जाऊन बसू शकतो किंवा एक चांगला टाईम स्पेंड करू शकतो। की कतारमध्ये आता तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली जर अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला बसायचं असेल जिथे तुम्ही शांत बसू शकता तो ती जागा एक्झॅक्टली कुठे आहे तर ते आपण बघायला जाऊया। सगळ्यात पहिलं तर सगळ्यांचे थँक्यू सो मच, मनापासून आभार की बऱ्याच रिलेटिव्स लोकांनी किंवा फ्रेंड्स लोकांनी किंवा जे कोण आमचे व्ह्यूवर्स आहेत त्या लोकांनी आम्हाला बऱ्यापैकी असे मेसेज केले की खरंच तुमचे व्हिडिओज आम्हाला आवडत आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही कतर एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करताय तर ते बघण्यासाठी खरंच आम्हाला खूप आनंद होतो आहे। तर त्याच्यासाठी माझ्याकडून आणि पूजाकडून आमच्या दोघांकडनं पण थँक्यू सो मच। हे असा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स केलात आणि डेफिनेटली आम्ही अजून असं चांगल्या लोकेशनला जाऊन तुम्हाला चांगले लोकेशन्स कतारमध्ये कसे आहेत आणि त्यांचं कसं ट्रॅव्हलिंग करावं लागतं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू। सगळ्यात जास्त मला ही गोष्ट खूप आवडली की ज्यावेळेस मी कमेंट्स वाचले तर पूजाला बऱ्यापैकी लोकांनी खूप चांगले कमेंट्स केलेत। तर त्याच्याबद्दल पूजा तू काय बोलशील? मला फक्त एकटीलाच असं नाही केलंय, दोघांना मिळून आहेत की खूप मजा येते आम्हाला तुमचे व्हिडिओज बघून वगैरे असं केलं लोकांनी कमेंट्स। आणि वाटतंय की म्हणजे त्याच्यामुळे एक अशी बोलतात ना एक प्रोत्साहन मिळतंय की तुम्ही व्हिडिओज बनवा आणि असं टाका। आणि ॲक्च्युली माझी एक काकी पण आहे, तिने पण सांगितलंय की ॲक्च्युली तुमच्या निमित्ताने आम्ही का होईना कतार बघतोय, प्लस तुम्ही तिथे काय करताय हे सुद्धा आम्हाला तिथे बघायला आवडतंय। सो आम्ही नक्कीच ट्राय करू की जेवढं जमेल तेवढं आम्ही व्हिडिओज टाकू। पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही दोघं सुद्धा कामावरती असल्यामुळे रेग्युलर व्हिडिओज टाकायला तर आम्हाला पॉसिबल होणार नाही। ज्या दिवशी आम्ही दोघं एकत्र असू त्या दिवशी आम्ही नक्की कुठे ना कुठे थोडंसं बाहेर जाऊन व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करू। शाबास बेटा। हा आणि कसं थोड्या सुट्ट्या मॅनेज होत नाहीत ना, कारण की कसं माझा वीक ऑफ थोडासा वेगळा होतो, पूजाचा वीक ऑफ वेगळा होतो, त्याच्यामुळे थोडासा जरा व्हिडिओजला थोडासा कदाचित लेट होईल। बट ठीक आहे, आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करू की लवकरात लवकरच असे व्हिडिओज आणि लवकरात लवकर असे लोकेशन्स आपण टाकू म्हणून। जेवढं जमेल तेवढं तर नक्कीच टाकू आणि तुम्ही अशीच आम्हाला साथ देत राहा। बात तो सही आहे। सो आपला 11 नंबरचा प्रवास आता सध्या चालू आहे। चालत जायचं चालत यायचं, शरीरासाठी चांगला आहे पूजाच्या। हो फक्त माझ्या ठीक आहे। असंही मी खूप कमी चालते, फक्त ऑफिस ते घर तेवढंच होत आहे, त्याच्यामुळे माझं चालणं होत नाही। म्हणून मी तुला इन्सिस्ट करते की चालत जाऊया म्हणून, नाही तर तुला नेहमी बस हवी असते। हा म्हणूनच तुला आता चालत आणलंय ना। मी आणलंय असं बोलतो। ठीक आहे कितना लेगी फुटेज। ठीक आहे, पूजामुळे मी आलोय चालत कारण की तिच्या शरीरासाठी चांगलं आहे हे सांगायचं आहे। ठीक आहे, असंच रोज चालत जाऊया। सो आता आपला हा असा थोडासा बाय वॉक डिस्टन्स घरापासून ते हे जे काय प्लेस आहे आम्ही पोहोचू त्या जागेपर्यंत तेवढा छोटासा एक डिस्टन्स आहे। इथे पोहोचण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, मला वाटतं एक 5-6 मिनटं 7 मिनटं जर तुम्ही कंटिन्युअसली चाललात तर। आता आम्ही व्लॉग बनवत चालले म्हणून आम्हाला थोडा वेळ लागेल तर व्लॉगच्या टायमिंगला मॅच करू नका। बात तो सही आहे। आम्ही थोडासा घाई पण नाही करत आहे ना, एकदम हळूहळू आपल्याला एकदम सावकाश जायचं आहे, त्याच्यामुळे काही असं इश्यू नाही आहे। ॲक्च्युली माझे बरेच मित्र आहेत जे मला म्हणजे 1-2 असे जे कतारचे मित्र आहेत ज्यांना खरंच मराठी कळत नाही
आणि ते आपल्या देशातले सुद्धा नाही आहे. तर ते लोक माझ्या खूप मागे लागलेत की तू हिंदीमध्ये व्हिडिओ बोल म्हणजे हिंदीमध्ये कर ना, की आम्हा लोकांना तुझे ब्लॉग्स बघायला खूप आवडतात, पण ते मराठीमध्ये किती काय 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 बोलतोस ते आम्हाला कळत नाही, तर थोडा हिंदी में भी ट्राय कर, हिंदी में भी ट्राय कर. माझ्या ऑफिसमधून पण आहेत. तर माझा स्पेशली मित्र आहेत विजय थॉमस. देख तेरे लिए मैं थोड़ा सा हिंदी में बात कर रहा हूँ और मुझे यकीन है कि तुझे ये पसंद आएगा. सो तेरे लिए मैं थोड़ा बहुत तो हिंदी में बात करूँगा ताकि तुझे भी कुछ समझ में आए कि एग्जैक्टली हम लोग क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे, कहाँ जा रहे हैं. वैसे तो तुझे ये प्लेस पता होगा, पर डेफिनेटली तेरा अभी कोई इधर यहाँ पे गर्लफ्रेंड वगैरह है तो तू भी उसी प्लेस पे आ सकता है जहाँ पे हम लोग बैठने के लिए जाने वाले. ऐसे तो नहीं होता है. ओके भाई, तो आ जा, मेरे को फॉलो कर. मेरे लोकेशन को ट्रेस कर ताकि तुझे पता चले की एक्झॅक्टली कहाँ पे आहे. आपण चालत चालत आलेले आहोत मॅकडॉनल्ड्स जवळ. हे आमच्या घरापासून एक 10-5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आणि काय नेहमीप्रमाणे इकडे आल्यावरती मग पूजाला कोल्ड कॉफी पियायची असते किंवा तिला फ्राईज खायचे असतात किंवा बर्गर. सो तिला खायचे असतात म्हणून मी पण माझं मस्त त्याच्यात पोट भरून घेतो. त्यामुळे मला पण असं जरा पोटाला मग लगेच ते आपण बोलतो ना मराठीमध्ये कावळे ओरडतात माझ्या पोटात, पण मग मला पण असं होतं यार पूजा चल ना थोडंसं खाव्या काहीतरी. सो असं सगळं आमचा खाण्याचा हा जवळचा एक प्लेस. बाय द वे हे जे लोकेशन आहे ह्या लोकेशनला सुद्धा ओल्ड एअरपोर्टच बोलतात. म्हणजे इथून हे जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हा ॲक्च्युली जुनं एअरपोर्ट आहे कतारचं. आता हे एअरपोर्ट त्या लोकांनी फक्त प्रायव्हेट फ्लाईटसाठी ठेवलं आहे आणि मेन जे एअरपोर्ट आहे त्याला HIA बोलतात. तर ह्या एअरपोर्टच्याच बाजूला एक मेट्रो स्टेशन आहे. ह्या मेट्रो स्टेशननीच ऑलवेज पूजा ट्रॅव्हलिंग करते, येते जाते. कधी कधी जर तिला असं जर सपोज तिचा गाडीचा काही बंदोबस्त नसेल तर, पण मोस्ट ऑफ दी येताना वगैरे असतंच. हा येताना वगैरे. पण म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियाचं नियर बाय मेट्रो स्टेशन हे आहे मतार कदीम. आणि पाठीमागे आहे ते आमचं फॅमिली फूड सेंटर. मे बी त्याचं स्पेलिंग फॅमिली फूड सेंटर आहे जिथे आम्ही मोस्ट ऑफ दी शॉपिंगला वगैरे घेतो. म्हणजे आमचं काही जे घरातलं वगैरे. आता म्हणजे मी पूर्ण झाकूनच जाणार. ओके सॉरी. हेअरस्टाईल इम्पॉर्टंट आहे. अरे पण तुझ्या मागे कोणतरी उभा आहे किंवा काय त्यांचा फेस. सॉरी यार, माझा क्वालिटीचा जरा फ्रेमच्या आवडी झाला. सो क्वालिटीला थोडंसं जरा फ्रेम मध्ये गेला परत. आई ग ठीक आहे. आणि ही भली मोठी लाईन बघा तिकडे लागली मेट्रोसाठी. आहे हा मॉल आहे आणि इथे सगळं A to Z सगळं सामान मिळतं. डाळींपासून वगैरे सगळं म्हणजे जे आपल्याला घरामध्ये जे लागतं ते सगळं आहे तिकडे. इवन कपडे पण आहेत, पण मला कधी घेत नाही. आणि ते घेण्यासारखं नसतं. काय त्याची तारीफ केलीस वा. म्हणजे ते नाही आवडत तिकडचे कपडे म्हणून नाही घेत. तुला आवडत असेल तर घे. पण हे दुसरं हे ह्याला काय बोलू शकते तू इकडचे कपड्यांची क्वालिटी. म्हणजे हे कपडे कोणते आहेत? आइन्स्टाईन. आत्ता दुपारचं थोडंफार इथे ट्रॅफिक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं मोस्टली संध्याकाळ टाईमला. पण ठीक आहे, इथले रोड्स वगैरे इतके मोठमोठे आणि इतके लांबलचक आहेत की तुम्ही बघू शकता की इकडनं असं ट्रॅफिक होईल आणि इतकं असं तुम्हाला प्रेशर येईल असं काय वाटत नाही. सो ठीक आहे, चला आपण आता रोड क्रॉस करूया.
जो आम्ही रोड क्रॉस केला तो किती लांब आहे बघा. ए बाबा नीट सावकाश हे कर, रोड क्रॉस कर, कमी हात पकडू. ऍक्च्युली आज मला पूजा रोड क्रॉसिंग करून घेऊन जाणार आहे. आणि हा जो गेला आता एक जण मस्तपैकी सायकलवर, अशी सायकल आपण त्या दिवशी लास्ट टाइमच्या ब्लॉगमध्ये आपण अशीवालीच सायकल घेऊन जाणार होतो आणि जायचं आहे अजून आपल्याला. त्या सायकलने आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला तो लोकेशन कव्हर करायचं आहे. तर त्या सायकलने जायचं म्हणजे थोडंसं मनाची तयारी करावी लागेल. Women. आधीपासूनच हिला हिंमत तयार करायची आहे ती त्या लोक ती सायकल चालवायला. नाही, मला भीती वाटते, कारण जर त्या सायकलवरून थोडंसं तरी ती फास्ट केली किंवा काय, किंवा आधीमध्ये कोणती माणसं आली किंवा काय, भाई आपण तोंडावर पडू डायरेक्ट. बात तो सही है. तोंडावर पड म्हणजे एकदम, म्हणूनच नको, रिस्कच नको आहे. जरा जास्त तोंडावर पडू. पण काही नाही, ती एकदम सिंपल सायकल आहे, एकदम सिंपल. तिला उभं राहून फक्त जरासा हलका रेस करायचा आहे. ती एकदम मस्त स्मूथली जाते ती. म्हणजे दोघं एकत्र नाही आणि उभं राहू खूप शकत. लोक जर डबल सीट चालवतात. सिंगल जर चालवायची असेल तरी चोकी, आणि मी तुला सांगितलंय की तुला सिंगल चालवायची तर तू चालू शकतोस. तू माझ्यावर डिपेंड नको राहूस. तू तुझा काहीतरी राऊंड वगैरे मारून येईल. असं बोलशील मला दुःख झालं इथे, मला एकट्याला जा बोललीस तर. कारण नो कमेंट्स. आपण चालत 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 ज्या जागेवरती आपल्याला जायचं होतं तिथे आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथे अशा टाईपचे बघा कसे एकदम मस्त असे फुल्स त्या लोकांनी ठेवलेत. आणि ही ती जागा आहे जिथे आम्ही दोघं कधी कधी बाय वॉक फक्त राऊंड मारण्यासाठी येतो. आणि मध्ये पूजा एवढी सिरियस झाली होती भाई, ती इथे येऊन रनिंग करायची मस्तपैकी. हा पूर्ण एक राऊंड आहे ना बघा, हा असा शिवाजी पार्क जसा आपला आहे तसं सेम असा एक मोठा राऊंड मारून इकडनं येतात लोक. ऍक्च्युली आता इथे कोणी दिसत नाहीये म्हणून, आता संध्याकाळच्या वेळेला खूप लोक असतात जे राऊंड मारायला येतात. प्लस तिकडे वर्कआउटसाठी पण बरीच लोक असतात, बऱ्याच मुली पण असतात. पण आता काय, मी एकटी इथे येऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं माझं हे होतं. इव्हन तुम्हाला सांगते की जेव्हा मम्मी आणि आई इथे आलेल्या, म्हणजे माझी मम्मी आणि विकासची मम्मी, जेव्हा आम्ही त्या दोघींना इथे आणलं होतं त्यावेळेला पण मी त्या दोघींना इथे संध्याकाळच्या वेळेला, कारण कधी कधी विकास नसायचा, तर मग आता आम्ही कुठे जास्त लांब तर नाही जाऊ शकत, म्हणून मग त्यांना मी कधी कधी इथे घेऊन यायची फिरायला, इथे राऊंड अप मारायला वगैरे त्यांना घेऊन यायची. आम्ही 2-3 राऊंड मारायचो. इथे थोडंसं बसण्यासाठी सीट्स आहेत, त्या सीट्सवरती वगैरे बसायचो आणि मग आम्ही घरी जायचो. तेव्हा त्या दोघींना पण खूप आवडायची ही जागा आणि त्या दोघींना पण आम्ही एवढं फिरवलं होतं ना इथे की त्या लोकांना चालून चालून त्यांचे पाय दुखायचे. ऑफकोर्स मेट्रोसाठी वगैरे थोडंसं चालावंच लागतं, त्याच्यासाठी नो ऑप्शन, काय करणार आपण. तेव्हा आम्ही त्यांना घेऊन वगैरे जायचो, तर त्या पण त्यांना पण आवडलेलं आणि मोस्ट ऑफ दी प्लेसेस त्या लोकांना पण म्हणजे एन्जॉय करायच्या त्या फिरून वगैरे, त्यांना ते सगळं बघायला वगैरे खूप आवडायचं. असं पण मम्मीची इन्स्टाची एक रील आपण इकडे बनवली होती, ती खूप छान बनली होती. हा, त्या दोघींना जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम इथे ह्याच्यामध्ये घेऊन आलेलो आणि त्या दोघी जेव्हा आल्या होत्या त्यावेळेला खूप म्हणजे थंडीचेच दिवस होते, ह्याच टायमिंगमध्ये वगैरे त्या आलेल्या दोघी पण. जानेवारीमध्येच गेल्या वर्षी त्या दोघींना आता ह्या जानेवारीमध्ये 1 वर्ष होतील येऊन, तर एन्जॉय करून. हा, त्यावेळेला पण आम्ही त्यांना इथे घेऊन आलो, तेव्हा खूप थंडी होती. त्या दोघींना पण असं वाटत होतं की अरे काय किती थंडी आहे. मग पूर्ण जॅकेट, 2-2 जॅकेट्स वगैरे घालून, कान टोपी वगैरे सगळं घालून त्या इथे राऊंड मारत होत्या, पण मजा आलेली. नाईस. सो फायनली आपण त्या जागेवर आलेलो आहोत जिथे आपल्याला पोहोचायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं की बघा, एक असं लोकेशन आहे जिकडे तुम्ही जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की मला येऊन रिलॅक्समध्ये असं बसायचं आहे किंवा मला शांत व्हायचं आहे किंवा बाबा तुमचा वीक ऑफ आहे तर तुम्हाला येऊन थोडा रिलॅक्स व्हायचं आहे, तर इथे मस्तपैकी येऊन तुम्ही बसू शकता. इवन तुम्ही स्वतःच्या घरात काही फूड वगैरे बनवून तुम्ही टेबल्स वगैरे टाकून सुद्धा इथे बसायला अलाउड आहे. लाईक आपण जसं टेंट लावतो तसं सुद्धा सेम आपण इथे येऊन बसून मस्तपैकी टेंट वगैरे लावून आपण बसू शकतो. नॉट टेंट, पण ऍक्च्युली इथे बरेच लोक चटई वगैरे कॅरी करतात, ज्यांच्या गाड्या वगैरे आहेत ते लोक चटई वगैरे कॅरी करतात आणि ते इथे येऊन बसून, लहान मुलं इथे खेळत वगैरे असतात, फुटबॉल
किंवा ॲक्च्युली इथे जास्त करून फुटबॉल खेळतात लहान मुलं. सो त्यांचं इथे फुटबॉल वगैरे सगळं ते खेळणं प्लस त्यांच्या मम्मीज इथे चिलआउट वगैरे करत असतात. सो ठीक आहे, मस्त वाटतं. पण इव्हन मला तर स्पेशली इथे संध्याकाळच्या वेळेला यायला खूप आवडतं. म्हणजे इथे येऊन असं थोडंसं रिलॅक्स तर फील होतं. पण आता आजकाल काय झालंय की विकासला इथे आवडत नाही. तो मला बोलतो की यार इथे आलं ना की मला झोप येते. तो त्याच्यामुळे तो इथे यायला मागत नाही. पण आय डोंट नो व्हाय की मला थोडंसं खूप आवडतं इथे यायला. नाही असं नाही, पण आधी आम्ही कसं आधी मोस्टली आम्ही मॉल्स वगैरे अशा ठिकाणी फिरायला जायचो. म्हणजे मला असं वाटायचं की चल तशा ठिकाणीच फिरायला जाव्या. कारण कसं होतं इथे येऊन कसं एकदम शांत बसावं लागतं. एकदम जसं आपण जतन करतो मनन करतो तशा टाईप मध्ये येऊन उलट चांगलं आहे ना की दिवसभराच्या भागदौड मधून हिच्याबरोबर किती वेळ बोलणार मी. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हात. ते पण तू बोलत नाहीस म्हणून फिरायला जरा बरं वाटतं. इकडे तिकडे फिरेन जरा येईन तर ते जाऊ दे. ठीक आहे. आता ह्या लोकांनी ह्या अशा वॉल्स बनवल्या थोडस हे नवीन बनवलंय पण लुक्स गुड, चांगलं दिसतं. ते लॉजिक तुला आतमध्ये गेल्यावरती कळेल ना की त्यांनी काय बनवलंय ते ऍक्च्युली. लॉजिक विथ समथिंग आय थिंक इनसाइड द सम मॅजिक. ए होय होय होय. बस असं इथून आलो इकडनं बाहेर आलो आहे. क्यों हिला डाला ना. इट्स ओके इट्स ओके भाई. व्हाट इज दिस. यहाँ से आया यहाँ से बाहर है, इसका मतलब क्या है भाई? तुम खुद बताओ हमें. तुम ही कमेंट करो और बताओ इसके लिए ये क्यों बनाया होगा ये. विजय 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 थॉमस मैं पूछ रहा हूँ, हिंदी में बात कर रहा हूँ. याद रख हिंदी में बोल रहा हूँ मैं, क्योंकि इसलिए बोल रहा हूँ ताकि तुझे समझ में आए कि ये वॉल किस लिए बना है. ये वॉल बनाने का इनका रीजन क्या है और ये लोग ये बना के क्या साबित करना चाहते हैं.